मंडळी, महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आणि राजकीय वर्तुळात अनेक हालचालींना सुरुवात झाली. निकालाच्या आकड्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबईत चांगली कामं करताना दिसली. अनेक जागांवर आघाडी करत ठाकरे गटानं आपली ताकद दाखवून दिली. या अटीतटीच्या लढाईत तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावर ही युती झाली. एकीकडे ठाकरे बंधू आणि त्यांचे पुत्र मराठीचा मुद्दा उचलून धरत मुंबईकरांना मतासाठी आव्हान करताना दिसले. मात्र दुसरीकडं यातल्याच मनसे गटाच्या अनेक नगरसेवकांनी सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती केल्याचं समोर येतंय. महापालिका निवडणुकीनंतर केडीएमसीच्या राजकारणात हा मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय. केडीएमसी महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. या निवडणुकीनंतर आठवडाभराच्या आतच मनसेनं घेतलेल्या या भूमिकेमुळं उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय. पण या ठिकाणी नेमकं घडलं काय? मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा का दिलाय? आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येत आहेत, हे सगळ्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. मंडळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी वेगानं हालचाली सुरू असतानाच आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 62 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सध्याचे पक्षीय बलाबल जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक विजयी झालेत. मात्र निकाल लागल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे काही नगरसेवक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. हे नगरसेवक शिवसेनेत सामील होण्याची शक्यता होती. पण आता त्याआधीच मनसेनं शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरे गटाला धक्का दिलाय. मनसेच्या या भूमिकेमुळं शिवसेनेचा सत्तेचा मार्ग सोपा झाल्याचं चित्र दिसतंय. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेची आणि महापौर पदाची सूत्र ठरली आहेत. त्यानंतर आज कोकण भवनात कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक दाखल झाले. त्यात शिंदे सेनेचे 53, मनसेचे 5 असे एकत्रित आघाडी होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त कार्यालयात श्रीकांत शिंदे, नरेश मस्के आणि राजू पाटील यांचा एकत्रित फोटो देखील समोर आला. मनसे हे शिंदे सेनेला महापौर आणि सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देणार असल्याचं दिसतंय. त्याबरोबर जे ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, ते देखील सत्ता स्थापनेच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातीये. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या पाठिंब्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शहराच्या विकास कामांना गती मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजकारणात घोडेबाजार होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा होती. सत्तेत राहून जनतेची कामं होणं जास्त महत्त्वाचं आहे असं देखील ते म्हणाले. अशातच या घडामोडींवर भाजपची प्रतिक्रिया समोर आली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बण म्हणाले, आम्हाला याची निश्चितच कल्पना होती. महायुती एकत्रच आहे. आमच्यात कुठेही वितुष्ट नाहीये. महायुती म्हणून आम्ही एकत्रच निवडणूक लढवली. आताही आम्ही एकत्रच सत्ता स्थापन करू. उलट मनसेसारखा पक्ष आमच्यात सहभागी होत असेल तर याचा आम्हाला आनंदच आहे. याबाबत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, आज 53 नगरसेवकांसह आम्ही गट नोंदणी करायला आलोय. कल्याण डोंबिवलीत महायुतीसोबत मनसे आल्यामुळे आमची ताकद वाढलीय. या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि मनसे एकत्रित येऊन महायुतीनं सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचं स्वागत आहे. ठाकरे सेनेनं आम्हाला पाठिंबा दिला तरी त्यांचं देखील आम्ही स्वागतच करू. उल्हासनगरमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आम्हाला पाठिंबा देत आहेत. तिथं जो मॅजिक फिगर आहे तो शिवसेनेनं पार केलाय. महाराष्ट्रात महायुती म्हणून निवडणूक लढलो, तिथं महायुतीचा महापौर बसेल असं त्यांनी सांगितलं. मंडळी, श्रीकांत शिंदे यांनी विकासासाठी एकत्र येणं असा शब्द वापरला असला तरी राजकीय वर्तुळात हा निर्णय सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यासाठी उचललेलं पाऊल म्हणून बघितलं जातंय. विशेषतः ठाकरे गटाला एकाकी पाडण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचं जाणकार सांगतात.
राजू पाटील यांच्याशी असलेली मैत्री आणि मनसेचे नगरसेवकांचा पाठिंबा हे शिंदे गटासाठी बोनस पॉईंट ठरतायत. त्यामुळे केडीएमसीत सत्ता स्थापन करताना शिंदे गट फक्त भाजपावर अवलंबून नसून स्वतंत्र राजकीय वजन दाखवण्याच्या स्थितीत आलाय. एकूणच काय तर केडीएमसीत मनसेचा पाठिंबा मिळवत शिंदे गटानं राजकीय नावपेचात एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. आगामी सत्ता स्थापनेत शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार हे मात्र स्पष्ट झालंय. मंडळी, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. एकीकडे उद्धव ठाकरे शिंदे गटाबद्दल किंवा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गद्दारीची भाषा करतात. त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणतात. प्रत्येक भाषणात ते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात. ते उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करतात. मुंबईकरांना भावनिक आव्हान देत साथ घालतात. आणि जी मनसे याच मुद्द्यांवर अनेक जागांवर विजय मिळवते त्याच मनसेचे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती करतात. त्यामुळे आज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे, एकमेकांच्या लाजा काढणारे, भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आणि स्वतःला कट्टर विरोधक बनवणारे नेते जर उद्या सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसले तर यामध्ये काही नवल वाटून घेऊ नका, एवढंच. बाकी या घडामोडींबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या आवाज महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.